पहिलं डोर फोल्ड करायचा, मग त्याच्यावरतून अजून एक असा फोल्ड करायचा, मग फक्त हे असं डायमंड सारखं धरायचं. सगळे पेपर्सचे हे आलेले वरती ठेवायचे आणि फक्त एक पेपर असा खालती फोल्ड करायचा. आणि मग बाकीचे सगळे साइड्स या साइडला करायचे. हे मग उघडून असं करून असं करायचं. अशी आलेली साइड खालती ठेवायची. हे असं आलेलं असं ओढायचं